गारंबीला बेचिराग करण्याची शक्ती माझ्याजवळ आहे, पण आपल्याकडे असलेल्या शक्तीचा दुरुपयोग करायचा नसतो. मी पाया पडतो तुमच्या, पण हे किळसवाणे प्रकार थांबवा. रामा पुढचे शब्द ऐकायला तिथे थांबला नाही. तो गर्दीतून पुढे आला आणि ओरडला, आम्ही पाणी सोडतो, मारामारी थांबवा. मारामारी थांबली, पण या मारामारीमुळे बापू सरपंच होण्याचा जो उरला सुरला संभव होता, तोही संपुष्टात आला. मारामारी थांबवताना बापूला जखम झाली, ही गोष्ट गावात सगळीकडे झाली. पण तरीही बापू विषयीचा गैरसमज काही दूर झाला नाही. भलत्याच मुद्द्यावरून गुरवांनी पाणी अडवल्यामुळे दिनकर सारखा माणूस सुद्धा बिथरला होता. परिस्थितीला मिळालेली कलाटणी बघून बापूनेही लहानपणापासून उराशी ठेवलेली सरपंच होण्याची महत्वाकांक्षा सोडून दिली. पण दिनकर म्हणाला होता ते खरे होते. बापूचे ग्रह जोरात होते. बापूने सरपंच व्हावे अशी जणू व्याघ्रेश्वराचीच इच्छा होती. लवकरच अशी काही परिस्थिती बदलली आणि विरोधकांच्या नेत्यानेच, अण्णांनीच बापूला सरपंच करण्याला मान्यता दिली. 9 मैलांची पायपीट करून ती पुलापाशी आली, तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. आपण गारंबीच्या खूप जवळ आलो आहोत या कल्पनेने ती दचकली. काही दिवसांपूर्वी ती मुरडीच्या पुलापाशी आली होती, तेव्हाही अशीच दचकली होती. मुरडीला ती आधी बऱ्याच वेळेला आली होती, पण आज आली होती ती अक्काच्या आश्रयाला. अक्काला काय सांगायचे? ती आपल्याला आश्रय देईल का? दिला तरी किती दिवस देईल? आपल्याशी नीट वागेल का? असे अनेक प्रश्न ऐशीला पडले होते. अक्काच्या घराजवळ ती आली आणि घरात पाऊल टाकताना आपण आता कोसळून पडू की काय असे तिला वाटले. कारण ती मुरडीला आलीच होती इतक्या भयानक परिस्थितीत. ताईचं घर सोडताना तिच्या चिंधड्या उडाल्या होत्या. 12 वर्षांनी परत आलेला मुलगा आणि बहीण, यात ताईला कोणातरी एकाची निवड करायची होती. या संकटातून ताईची सुटका करण्यासाठी ती मुरडीला निघून आली होती. आणि एक दिवस अचानक तिला ताई गेल्याचे बाबूचे पत्र आले. ऐशीने ताईच्या नावाने अक्षरशः हंबरडा फोडला. मठापर्यंत तिचे सांत्वन करत येणारी ताई काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नव्हती. ताई गेल्याची बातमी ऐकली आणि ऐशी मुरडीहून परत निघाली. पण आता मात्र ती अगदीच निराधार होऊन बाहेर पडली होती. आख्यायिका असलेली, नको ते रोग झालेली बाई म्हणून बाहेर पडली होती. अक्काच्या मुलांना असली बाई घरात नको होती. सुरुवातीला ऐशीला वाटले की सख्या बहिणींची ही मुलं असून यांना आपल्याबद्दल काहीच कसे वाटत नाही. पण नंतर थोडा विचार केल्यावर तिला तिचीच लाज वाटली. आपण कधीच कोणाला काही दिले नाहीये, त्यामुळे आपलीही कोणाकडून प्रेमाची अपेक्षा करण्याची लायकी नाहीये हे तिच्या लक्षात आले आणि तिला फारसा त्रास झाला नाही. पण ताई मठापर्यंत आपल्याला सोबत करत आली होती आणि अक्का कवाडीपर्यंत सुद्धा आली नाही. ही गोष्ट मात्र तिला लागली. वंद्याच्या पुलापाशी येईपर्यंत तिला ताईची सारखी आठवण येत होती. आता ताई नाही ही कल्पनाच तिला करवत नव्हती. ती पुलापाशी आली आणि आता कुठे जायचे या विचाराने दचकली. थोडा वेळ पुलाच्या कट्ट्यावर बसली. मोटारींमुळे उठणारा दुरळा तिच्या सर्वांगावर बसत होता, पण तिचे त्याकडे लक्ष नव्हते. लाल धुळीने भरलेल्या तिच्या अवतारामुळे येणारे जाणारे सगळे तिच्याकडे टक लावून पाहत होते. ऐशीचा सौंदर्याचा अहंकार आता झडत आला होता. फक्त माणूस म्हणून या जगात आपली काय किंमत आहे हे समजून घ्यायचा तिला आता ध्यास लागला होता. आणि अचानक तिला आपण सुद्धा लोकांवर उपकार केले आहेत याची आठवण झाली. अचानक तिच्या अंगात अचाट बळ आले. बापूकडे जाण्याशिवाय आता आपल्याकडे कुठलाच पर्याय नाहीये या विचाराने आधी ती घाबरली होती. पण आता तिला एक नवे बळ मिळाले होते. धैर्याने आणि विश्वासाने ती गारंबीची वाट चालू लागली. ती गारंबीच्या नाक्यापाशी आली आणि वंद्याच्या वाकणापाशी असलेला बापूचा बंगला तिला दिसला. तिने निश्चयाने त्याच्याकडे पाठ फिरवली. आपण जन्मभर मुलाचा अव्हेर केला, त्यामुळे आता त्याच्याकडे जाण्याचा आपल्याला हक्क नाही असे तिचे मन तिला बजावत होते. ती तशीच पुढे गेली आणि ज्यांच्या ज्यांच्यावर तिने उपकार केले आहेत त्या सगळ्यांच्या घरी तिने जायला सुरुवात केली. 2 तास ती भटकत होती, पण कोणीही तिला आसरा दिला नाही. शेवटी थकून निराश होऊन ती व्याघ्रेश्वराच्या मंदिरापाशी आली. खरे तर आता जगण्यासारखे तिच्याजवळ काही राहिले नव्हते. गुप्त रोगांनी पोखरलेला, उतार वयाला लागलेला तिचा देह आता कोणालाही नको होता. ती बोंडलीचे पाणी प्यायली आणि देवळात जाऊन बसली. तिला वाटले देवळात माणसे येतील, ती तरी तिला विचारतील. सगळे तिला पाहत होते, पण विचारात मात्र कोणी नव्हते.
इतक्यात लांबून कोणीतरी येताना तिला दिसले. तो जसा जसा जवळ येऊ लागला तसे तिला खात्री पटू लागली. त्याला एकट्यालाच तिचे भेटायचे राहिले होते. त्याने घंटा वाजवली आणि त्याचे लक्ष बाजूलाच खांबाला टेकून बसलेल्या ऐशीकडे गेली. तिला पाहताच तो गोंधळला. ऐशीनेच बोलायला सुरुवात केली. म्हणाली, आज उशीर केलात देवदर्शनाला पांडभटजी. पांडभट म्हणाला, अगं ऐशे, मी ओळखलेच नाही तुला. काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. काळजी घे. ऐशी म्हणाली, त्यासाठीच आले आहे गारंबीला. कोणीतरी काळजी घ्या माझी. आसरा द्या मला. पांडभट म्हणाला, मी स्वतः एक वेळ जेवून राहत आहे. तुला फार फार तर झोपायला जागा देईन. ऐशी म्हणाली, आता झोपायला येऊन तुम्हाला माझा काय उपयोग. देण्यासारखे आता काही राहिले नाही माझ्याजवळ. पांडभटाने घाबरून तिला हळू बोलायला सांगितले. ऐशी म्हणाली, अजिबात हळू बोलणार नाही. माझी कोणीतरी सोय करा म्हणजे झाले. पांडभट काहीच न बोलता गाभाऱ्यात गेले आणि डोळे मिटून स्तोत्र म्हणू लागले. ऐशी आत येऊन त्यांना खेटून उभी राहिली तसे त्यांनी तिला शिव्या घालून बाजूला केले. म्हणाले, लोकांनी बघितले तर काय म्हणतील. ऐशी म्हणाली, आधी सुद्धा लोक बोलत होते तेव्हा काही म्हणाला नाहीत. तिच्या बोलण्याला कंटाळून पांडभट तिच्याशी जास्त काही न बोलता तिथून निघून गेले. त्यानंतर व्याघ्रेश्वराकडे त्या दिवशी कोणी फिरकले नाही. ऐशीला सगळ्यांचा राग आला होता. भुकेने कळवळून सगळ्यांना शिव्या देतच तिने मंदिरात ती भयानक रात्र काढली. काहीही झाले तरी बापूकडे जायचे नाही असे तिने ठाम ठरवले होते. भयानक विकाराच्या ती स्वाधीन झाली होती. तिला आता उपकार म्हणून आसरा नको होता. तिचा तो हक्क आहे असे तिला वाटत होते, पण तो नाकारला जात होता. पहाट झाली तसा दिनकर गाभाऱ्यात गेला आणि एकादशनी संपवून बाहेर आला. ऐशीने त्याला गाभाऱ्यात शिरताना पाहिले होते, पण तेव्हा ती काही बोलली नव्हती. पण दिनकर जसाच बाहेर आला ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. बापूच्या आईला अशा अवस्थेत पाहून दिनकरला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, तुम्ही मुरडीला होता ना. ऐशी म्हणाली, ते सगळे सांगते. आधी मला ताईबद्दल सांग. तिला खूप त्रास झाला का. दिनकर म्हणाला, ती पुण्यवान बाई होती. काही त्रास झाला नाही. सगळे भेटले. फक्त तुम्ही आणि अक्का राहिलात. पण ती जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. त्या रात्री बापू गारंबीला आला आणि तिथे मावशीने जीव सोडला. ऐशीने विचारले, कावळा शिवला का. दिनकर म्हणाला, कावळा शिवायला खूप वेळ लागला. तुमच्यासाठी मावशीचा जीव घुटमळत होता. शेवटी आईची मी काळजी घेईन अशी जेव्हा बापूने प्रार्थना केली तेव्हा कावळा शिवला. ऐशी म्हणाली, उगाच ताईचा जीव घुटमळला. मी बापूकडे जायचे नाही अशी शपथ घेतली आहे. दिनकर म्हणाला, असे वेड्यासारखे वागू नका. बापूला वाईट वाटेल. आणि तुम्हाला जर राधाची भीती वाटत असेल तर ती मनातून काढून टाका. खूप चांगली आहे ती. शेवटी शेवटी मावशी अंथरुणावर खिळून होती. राधा तिच्याकडे एकच दिवस होती, पण सगळी सेवा केली तिने. मागे सरली नाही. तेव्हा नको ते विचार मनात आणू नका. ऐशी म्हणाली, तसे काही नाहीये रे. पण आता कुठल्या तोंडाने जाऊ बापूकडे. तो हातापाया पडून मला सांगत होता तेव्हा मी त्याचे ऐकले नाही. आणि आता कशी जाऊ. मला माझ्या कर्माची फळं भोगलीच पाहिजेत. दिनकरने विचारले, मग तुम्ही कुठे राहणार. ऐशी म्हणाली, इथे माझी माणसे आहेत. दिनकरला काही समजले नाही. त्याने विचारले, तुमची माणसे म्हणजे. ऐशी म्हणाली, तुला कसे समजणार. तेव्हा तू लहान होतास. दिनकर, आता मी निर्लज्ज व्हायचे ठरवले आहे. मी आता इथेच बसणार आहे आणि येतील जातील त्यांच्याकडे माझ्या माणसांचे पाढे वाचणार आहेत. माझी माणसं ज्यांनी एकेकाळी माझी मजा लुटून आता मला आसरा नाकारत आहेत. दिनकरला बापूच्या आईचे बोलणे ऐकून कसे तरी झाले. ऐशी म्हणाली, लाज वाटून घेऊ नकोस. तुला सांगते तसेच आता सगळ्यांना सांगणार आहे. लहान मोठ्या सगळ्यांच्या तोंडी आता हाच विषय असणार आहे. या नालायक माणसांनी मी तरुण होते तेव्हा मजा लुटली आणि आता एक माणूस मला ओळख दाखवत नाहीये. मला वाईट रोग लागले आहेत, पण ते कोणामुळे. याच माणसांमुळे. भस्माचे पट्टे ओढणारा तुमचा तो पांडभट. ऐशी पुढे काही बोलणार इतक्यात दिनकरने तिला थांबवले. हे काय बोलताय तुम्ही बापूची आई. असे तो म्हणाला. ऐशी म्हणाली, असा घाबरू नकोस दिनकर. मला काही वेड लागले नाहीये आणि मी खोटही बोलत नाहीये. तुला हवे तर पांडभटला जाऊन विचार. आणि फक्त पांडभटच नाही, अण्णा परांजपा, लखू बर्वा, शिध्या या सगळ्यांना खेचून घेऊन ये आणि विचार. आणि या सगळ्यांच्या पुढचा कोण आहे माहित आहे. दिनकरला बापूच्या आईने पुढे काही बोलू नये असे वाटत होते, पण ऐशी ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली,
या सगळ्यांचा राजा आहे अण्णा खोत. दिनकरने आता कानावर हात ठेवले. पण ऐशी काही गप्प बसली नाही. म्हणाली, मी हे सगळे ओरडून ओरडून सांगणार आहे. जास्तीत जास्त काय होईल? माझी अब्रू जाईल. पण ती सुद्धा जायला आता आहे कुठे माझ्याजवळ? या अण्णाची तर खूप पापे आहेत. माझ्या आयुष्याची वाट लावणारा हाच आहे. बापू त्याला बडबडायचा तेव्हा मी बापूला शिव्या द्यायचे. मला वाटायचे लहानपणी एकदा अण्णाने दगा दिला, पण आता पुन्हा देणार नाही. मी तरुणपणी खूप सुंदर होते. जो मला पाहायचा तो माझ्यावर भाळायचा. ताई आणि अक्काचे लग्न झाल्यावर त्या गारंबी सोडून गेल्या. माझे काका आंधळे होते. त्यामुळे घरात काय प्रकार चालले आहेत ते कोणालाच कळायचे नाही. मी येईल जाईल त्याच्याशी बोलत बसायचे. सुरुवातीला पेपरमिंट, लिमलेटच्या गोळ्या देणारे पुढे पुढे गजरे देऊ लागले. त्याची चटकच लागली मला. अण्णाकडे तर रोजचेच जाणे येणे होते. पण तेव्हा अण्णाने शपथ घेऊन सांगितले होते की काही वेडेवाकडे झाले तर लग्न करीन. मीही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. पण जेव्हा खरेच दिवस गेले तेव्हा माझा गर्भ पाडण्यासाठी ते मला पारा देऊ लागले. म्हणायचे, हा पारा खा म्हणजे मोकळी होशील. बापू पाऱ्यावर वाढलेला आहे म्हणून असा तेजस्वी आहे. पण पारा खाण्याचा काही उपयोग होईना. मी अण्णाच्या हातापाया पडले. म्हणाले, माझ्याशी लग्न करू नका हवे तर, पण मला दापोलीला नेऊन मोकळे तरी करा. तसे झाले असते तर मी कोणाशी लग्न करून नंतर सुखाने संसार केला असता. पण इथेही अण्णाची हा वाढवी आली. त्यांना मला हातचे जाऊ द्यायचे नव्हते. त्यांनी रातोरात माझे विठोबाशी लग्न लावून दिले. ताईला ही बातमी कळली तेव्हा 3 महिने ती अंथरुणाला खिळून होती. पण आता अण्णा निर्धास्त झाले होते. कारण आता घोटाळा होण्याची भीती नव्हती. पोर झाले तरी कायदेशीर बाप त्यांना मिळणार होता. माझे विठोबाशी लग्न झाले आणि रात्री अपरात्री अण्णा खुशाल येऊ लागले. विठोबा बिचारा ओटीवर झोपायचा आणि आत आमचा रंगमहाल उभा राहायचा. सुरुवातीला मला या सगळ्याची भीती वाटायची. पण पुढे पुढे मी निर्ढावले. सगळे जग असेच असते. आपण फक्त ते उघडपणे करतो अशी मी स्वतःची समजूत घालायचे. मरेपर्यंत मी स्वतःला या समजुतीत ठेवले असते. पण अण्णांना दुर्बुद्धी सुचली आणि काल मला त्यांनी आश्रय द्यायला नकार दिला. आता मी ओरडून ओरडून हे सगळ्यांना सांगणार आहे. दिनकर म्हणाला, मी तुम्हाला असे काही करू देणार नाही. ऐशी म्हणाली, तुला मध्ये येण्याची गरज नाहीये. दिनकर म्हणाला, नाही कशी? बापूसाठी मला मध्ये पडावेच लागेल. नाही तर तुमच्या बरोबर त्याचीही वरात निघेल. ऐशी म्हणाली, बरं ठीक आहे. आपण यावर नंतर बोलू. आधी मला काहीतरी खायला दे. कालपासून उपाशी आहे मी. दिनकरने तिला त्याच्या घरी यायला सांगितले. पण तिने नकार दिल्यावर तो देवळातच तिच्यासाठी चहा पोहे घेऊन येण्यासाठी निघाला. त्याला लंगडताना पाहून ऐशीने, पायाला कसली सूज आली आहे? असे विचारले. दिनकरने काही दिवसांपूर्वी गारंबीत घडलेला सगळा प्रकार, बापूला सरपंच करण्यासाठी गुरुवांनी ब्राह्मणांशी केलेली मारामारी, तसेच बापूने हे भांडण कसे थांबवले याबद्दल सगळे सांगितले. या भांडणातच त्याच्या पायाला लागल्याचे आणि बापूच्याही डोक्याला खोक पडल्याचे सांगितले. बापूला लागलेले ऐकून ऐशीला वाईट वाटले. तिने दिनकरला विचारले, खरंच बापूला सरपंच व्हायचे आहे का? आता बापूने या सगळ्याचा नाद सोडला आहे. असे बोलून दिनकर बापूच्या आईसाठी खायला आणायला गेला. तासाभराने दही पोहे घेऊन आला. खाल्ल्यावर ऐशीच्या अंगात थोडे बळ आले. ती उत्साहाने दिनकरला म्हणाली, मला बापूकडे घेऊन चल. ते ऐकून दिनकरला आनंद झाला. म्हणाला, शेवटी तुम्हाला तुमच्या माणसांची ओळख पटलीच तर. आजचा दिवस सोन्याचा आहे असे म्हणावे लागेल. ऐशी म्हणाली, अजून सोन्याचा दिवस यायचा आहे दिनकर. माझा बापू सरपंच होईल तो दिवस सोन्याचा असेल. एका हलकट माणसाला सरपंच निवडून देऊन गारंबीने व्याघ्रेश्वराची जी विटंबना चालवली आहे ती थांबेल तो दिवस सोन्याचा असेल. आता तू मला बापूकडे घेऊन चल. मरायच्या आधी एवढे एक तरी पुण्याचे काम होऊ देत माझ्या हातून. दिनकर बंगल्यावर आला. बापू कुठे आहे असे त्याने राधाला विचारले. तो वर दिवाणखान्यात आहे. अजून ड्रेसिंग सुरू असल्यामुळे बाहेर जात नाहीये. परवा मावशीच्या दिवसांना गेला होता तेवढाच. नाहीतर घरीच पडून आहे असे राधाने सांगितले. दिनकरने राधाला बापूची आई आली असल्याचे सांगितले. राधाने विचारले, कुठे आहेत त्या? आत का नाही आल्या? दिनकर म्हणाला, असे एकदम आत यायला तिला लाज वाटत होती त्यामुळे वंद्याच्या वाकणातच उभी आहे. राधाला ते ऐकून वाईट वाटले. म्हणाली, स्वतःच्या मुलाच्या घरी यायला कसली लाज? चला मी येते तुमच्या बरोबर. आपण त्यांना घेऊन येऊ. दिनकर म्हणाला, बापूला सांगायला नको?
राधा म्हणाली, बापूला काय सांगायचे आहे त्यात? एवढा अधिकार तर आहे माझा. तुम्हीच खरे तर त्यांना तुमच्या अधिकारात घेऊन यायला हवे होते. एवढे बोलून ती बाहेर पडली. तिच्या मागे दिनकर सुद्धा बाहेर पडला. ते दोघे वाकणात बापूची आई उभी होती तिथे आले. दिनकरने बापूच्या आईला राधाची ही तुमची सूनबाई अशी ओळख करून दिली. चला घरी. इथे का उभ्या राहिलात? मागे जे काही झाले ते विसरून जाऊ आपण. असे म्हणून राधाने बापूच्या आईचा हात पकडला आणि तिला बंगल्यात घेऊन आली. बापूची आई पहिल्यांदाच बंगल्यात येत होती. बाजूलाच विठोबाची झोपडी होती. वरच्या दिवाणखान्यात येईपर्यंत तिला तिच्या लहानपणापासूनचे सगळे आठवले आणि आपल्या जुन्या शरीराचा भुगा भुगा होत आहे असा भास तिला झाला. ते तिघे बापूच्या दिवाणखान्यात आले. आईला पाहून बापू एकदम उठून बसला. पण तो काही बोलणार याआधी आईने जाऊन बापूच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. आई उठ असे म्हणत बापूने तिला अलगद उचलले. अपेक्षा शून्य प्रेमाचा बापूचा तो स्पर्श. आपल्याला पावन करण्याचे सामर्थ्य फक्त या प्रेमात आहे असे तिला वाटले. मित्र मैत्रिणींनो, इथेच ही गोष्ट संपते. नमस्कार मंडळी. माझे नाव अश्विनी दिघे. आज आपण जी गोष्ट ऐकली ती लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या पुस्तकातली आहे. अफाट पैसा कमवणाऱ्या, अफाट पैसा उधळणाऱ्या, व्यसन करणाऱ्या, लग्नबाह्य संबंध ठेवणाऱ्या आणि जगायचे कसे हे धडकेबाजपणे शिकवणाऱ्या गारंबीच्या बापूची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.